नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अवघ्या 8-10 दिवसापूर्वी ज्या संजय राऊतांनी मुंबई महापालिका आणि सगळ्या महापालिका आणि स्थानिक निवडणुका ह्या उबाठा शिवसेना स्वबळावरच लढवेल अशी ग्वाही दिलेली होती आणि महाविकास आघाडी ही विधानसभेपुरती आणि इंडी आघाडी ही लोकसभेसाठी होती, त्यांचा स्थानिक निवडणुकांशी काही मात्र संबंध नाही अशी संजय राऊत यांनी घोषणा केली. आणि जी काय महाविकास आघाडीत तारांबळ उडाली त्याची इथे चर्चा करण्याची मला गरज वाटत नाही. आणि त्याचं कारण सरळ आहे. आता जवळजवळ विधानसभेच्या मतदानाला 2 महिने उलटून गेले. 20 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान झालं आणि 23 तारीखला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यामध्ये अर्थातच महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. काँग्रेस असो, शरद पवार गट राष्ट्रवादी असो किंवा उबाठा शिवसेना असो, तिन्ही पक्षांचा अक्षरशः धुव्वा उडाला. मग सगळे आपापल्या घरी राहूनच ईव्हीएमच्या विरुद्ध रडारड करत होते. पण एकत्र येऊन असं का झालं आणि याच्यातून आता सावरायचं कसं, यासाठी धावाधाव करावी असंही त्यांना वाटलं नाही. 2 महिन्यानंतर आता त्यांना जाग आली आहे आणि मग जे झालं ते होऊन गेलं. आता भविष्यात काय करायचं याची चिंता त्यांना सतवायला लागली आणि त्याच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. आणि त्यातून मग ही प्रतिक्रिया आहे की आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवायची. आणि संजय राऊत यांनी सांगितलेला मुद्दा पण बरोबर आहे की स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते धडपडत असतात आपापल्या वस्तीमध्ये, गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये किंवा वॉर्डमध्ये, त्यांचं सगळं परीघ हा फार छोटा असतो आणि त्या परिघामध्ये आपला पक्ष, आपल्या पक्षाची संघटना आणि आपले पाठीराखे मतदार यांची संख्या वाढवायची असेल तर त्या त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला निवडून येवो किंवा पराभूत हो, झुंज द्यावीच लागते. आणि इतक्या छोट्या पातळीवर जर आघाडी म्हणून एकमेकांना पक्ष पाठिंबा द्यायला लागले तर त्यांचे त्यांचे मतदार वाढवणं अशक्य होतं. आणि मतदार वाढणार नसेल तर पक्षाची संघटना आणि पक्षाची व्याप्ती राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात होऊ शकत नाही. आणि म्हणून मुद्दा बरोबर आहे. मित्रांनो, या संदर्भाने एक जुनी आठवण तुम्हाला सांगतो. जुनी आठवण म्हणण्यापेक्षा 40 वर्षापूर्वी जिथून शिवसेनेचा खरा उदय झाला, उदय याचा अर्थ जी शिवसेना मुंबई ठाण्यात अडकलेली होती ती शिवसेना महाराष्ट्रव्यापी एक राजकीय पक्ष होण्याची प्रक्रिया बरोबर 40 वर्षापूर्वी सुरू झाली. या वर्षीच्या मे महिन्यामध्ये, 2025च्या मे महिन्यामध्ये त्याला 40 वर्ष पूर्ण होतील, ज्या वेळेला मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. डिसेंबरमध्ये लोकसभेची, 1984 लोकसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये शिवसेनेचा मुंबईत नव्हे गिरण गावात सुद्धा धुव्वा उडाला होता. अवघ्या 3 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, एप्रिल वगैरे महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा सुद्धा शिवसेनेचा सुपडा साफ झाला होता. ज्या गिरण गावाला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तिथे काँग्रेस पराभूत झाली तरी जिंकणाऱ्या पक्षाचं नाव कामगार आघाडी, दत्ता सामंत होतं. त्यांचे 3-3 आमदार गिरण गावातून निवडून आले होते. वरळी, शिवडी आणि परेल. एक फक्त छगन भुजबळ कसाबसा शिवसेनेचा निसटला होता. पण त्यानंतर शिवसेनेमध्ये इतकं नैराश्य होतं, इतकं नैराश्य होतं की मे महिन्यामध्ये जी महापालिका निवडणूक घेण्यात आली 1985 मध्ये, तेव्हा बाळासाहेबांनी हा स्वबळाचा धाडसी प्रयोग केला होता. बाळासाहेबांनी घोषित करून टाकलं, जे असतील ते आत्तापर्यंत आत्ता विद्यमान नगरसेवक आहेत ते, आणि जे शाखा प्रमुख आहेत त्या सगळ्यांना उमेदवार करून टाका. शिवसेनेचे सगळेच्या सगळे शाखा प्रमुख त्यावेळेला उमेदवार होऊन गेले. नारायण राणे असो, हे सगळे लोक तुम्ही बघाल. तुमचे विभाग प्रमुख होते
दिवाकर रावते, अजित पंडित. पण तो प्रयोग, बाळासाहेबांचा धाडसी प्रयोग, इतका कमालीचा यशस्वी झाला की 170 मध्ये बहुमताचा पल्ला गाठता आला नाही, तरी शिवसेना हा मुंबई महापालिकेतला पहिल्यांदा सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि स्वबळावर छोट्या पक्षांच्या मदतीने छगन भुजबळ यांना बाळासाहेबांनी महापौर केलं होतं 1985 मध्ये. आणि ती निवडणूक स्वबळावर लढवलेली होती. अर्थात त्याच्या आधीही स्वबळावर लढवली होती, एखादा प्रजा समाजवादी पक्ष वगैरे मदतीला होता. पण मुद्दा असा की स्वबळावर करताना शिवसेना इतकी वॉर्डामध्ये स्ट्रॉंग उभी राहिली की त्याच्या बळावर पुढल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 54 का 52 आमदार राज्यात निवडून आले. अख्ख्या महाराष्ट्रात हळूहळू करत शिवसेना पसरली. त्याची सुरुवात स्वबळावर शिवसेनेने मुंबई महापालिका लढवण्यापासून झाली. आणि म्हणून उभाठा शिवसेना स्वबळावर मुंबई महापालिका लढवण्याची भाषा करत असेल तर ती अतिशय योग्य आहे. प्रश्न इतकाच आहे की स्वबळावर लढवण्यासाठी जे बळ बाळासाहेबांनी उभं केलं होतं ते उद्धव ठाकरे यांनी टिकवलेलं आहे का? आणि म्हणूनच विधानसभेला सुद्धा मुस्लिम मतं, दलित मतं, काँग्रेसची मतं, राष्ट्रवादीची मतं या भरोशावर उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली आणि जबरदस्त तडाखा त्यांना बसला. मुंबईत 36 पैकी 10 आमदार आणि उर्वरित महाराष्ट्रात फक्त 10 आमदार, इतकी तारांबळ उडाली. कोकणात भास्कर जाधव वगळता एकही आमदार नाही. ठाणे जिल्ह्यात नाही, मुंबई लगतच्या, जो शिवसेनेचा दुसरा मोठा बालेकिल्ला होता. आणि अशा वेळेला स्वबळावर लढण्याची घोषणा करणं वेगळं आहे. बाळासाहेबांनी केली तेव्हा घोषणा केली तेव्हा वेगळी गोष्ट होती, कारण शिवसेनेकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं. लागोपाठच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खात बाळासाहेब राजकारण करत होते, पण पराभवाची पर्वा न करता आणि पराभव पचवून लढाई करण्याची हिंमत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये जागवली होती. सत्ता मिळो न मिळो, सत्ता दुय्यम आहे, लढणं अगत्याचं आहे. तो बाणा उद्धव ठाकरेंमध्ये नाही. उद्धव ठाकरे लढतात ते फक्त जिंकण्यासाठी लढतात आणि म्हणूनच त्यांना पराभव पचवणं अवघड आहे. आणि जे काही यश मिळतं त्याच्यावर सतत बांडगुळं पोचली असतील तर लढवई आहे, हळूहळू करून तुम्हाला सोडून जातात. आणि म्हणून उभाठा शिवसेनेची आजची जी अवस्था आहे ती अवस्था स्वबळाची नाही तर दुर्बळाची आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की काल परवाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरे स्वबळापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी, मुस्लिम, दलित, वोट बँक याच्यावर अवलंबून होते. स्वबळाचा आत्मविश्वास गमावलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचा उरला सुरला शिवसेना पक्ष हा स्वबळाची भाषा करतो, तेव्हा म्हणूनच हास्यास्पद वाटतं. स्वबळाची लढाई चुकीची नाहीये. यापूर्वी अनेक शेतकरी कामगार पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, या सगळ्या पक्षांनी पराभवाची पर्वा न करता परत परत निवडणुका लढवल्या, परत परत पराभूत झालेत. पण आपल्या भूमिकेला चिकटून राहिले, तिथपर्यंत ते पक्ष टिकले आणि भूमिका सोडली तिथे त्या पक्षांचा ऱ्हास झाला. शिवसेना ही त्या रांगेतला अगदी अलीकडचा पक्ष आहे. 1997 नंतर शरद पवार विरोधी राजकारणात आले आणि जे पक्ष शरद पवारांच्या नादी लागले ते पक्ष बर्मुडा ट्रँगल सारखे गायबच झाले. जनता दल, समाजवादी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, एकापेक्षा एक पक्षांची नावं मी तुम्हाला सांगितली की शरद पवारांबरोबर जाऊन गेल्या 40 वर्षामध्ये बघता बघता हे पक्ष गायब झाले, नामशेष झाले. म्हणजे आज त्यांची नावं सुद्धा कोणाला आठवत नाही. त्यामुळे नामशेष हा शब्द पण चुकीचा राहतो, कारण नामशेष म्हणजे नावापुरते, तर नावापुरते म्हणायला सुद्धा हे पक्ष आज शिल्लक उरलेले नाही. आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेली सगळ्यात मोठी चूक 2019 ची होती की त्यांनी आपल्या पक्षाचा आत्मा हरवला. सत्ता पद आणि सत्ता यांच्या मागे धावत सुटलेले उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा स्वबळ नासाडी करून टाकलं. आणि अशा अवस्थेमध्ये
आता कमीत कमी ज्या महापालिकेपासून शिवसेनेच्या सत्तेची सुरुवात झाली ती महापालिका तरी आपल्या हातात राहील का याची भ्रांत उद्धव ठाकरेंना पडले. गेली 25-30 वर्ष मुंबई महापालिकेच्या बळावरच शिवसेना राज्यातलं राजकारण करत राहिली. उर्वरित राज्यात शिवसेनेची ताकद किती आहे नाही याला किंमत नव्हती, तर मुंबई महापालिकेत शिवसेनेची किती ताकद आहे त्याच्यावर संपूर्ण देशामध्ये शिवसेनेचा दबदबा चालायचा. आज उद्धव ठाकरेंनी जर गमावली कुठची गोष्ट असेल तर ती गमावली ज्याला शिवसेनेचं स्वबळ म्हणतात. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्याकडे आत्मविश्वास कुठला आहे. बाळासाहेबांनी जेव्हा सगळे शाखा प्रमुख उभे करा, मला आठवतं देवीदास खेडेकर नावाचा सांताक्रुजून निवडून आलेला उपशाखा प्रमुख पण नाही गटप्रमुख होता. असे अनेक जण मी सांगू शकेन तुम्हाला त्यावेळेला. मुद्दा असा आहे की ते स्वबळावर लढले होते, म्हणजे त्यांच्याकडे पर्यायाने शिवसेनेकडे बळ होतं आणि ते बळ उद्धव ठाकरेंना समजू शकलं नाही. ज्या बळावर पराभव पचवण्याची क्षमता बाळासाहेबांनी आत्मसात केलेली होती त्याच्यावरच उद्धव ठाकरे यांनी पाणी फिरवलं आणि शरद पवारांच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवलं. तिथे शिवसेनेचं स्वबळ हे दुर्बळ होऊन गेलं आणि अशा पार्श्वभूमीवर स्वबळाची घोषणा करणं ठीक आहे, पण स्वबळ म्हणजे काय ते पण समजून घ्यावं लागतं. आणि मग आता स्वबळाची गर्जना केल्यानंतर महत्वाची घटना कुठली घडली असेल तर 1 आठवड्याच्या आत मातोश्रीची पायरी उतरून उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. गर्जना स्वबळाची आहे आणि अपेक्षा शरद बळाची. आता येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका आणि प्रामुख्याने मुंबई महापालिकेची निवडणूक ही आपण शरद बळावर लढवली पाहिजे याचा साक्षात्कार झाला. आणि म्हणूनच स्वबळाच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला पोहोचलेले. मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे कधीही सिल्वर ओकवर गेले नव्हते. मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते सिल्वर ओकवर गेलेले होते. ज्यावेळेला शरद पवार दिल्लीला जाऊन सोनिया गांधींना पटवून आले होते की आपल्याला शिवसेनेबरोबर युती करावी लागेल आणि सोनिया गांधींनी मान्यता दिल्यानंतर परतलेले शरद पवार सांताक्रूज ते सिल्वर ओक जाताना मध्ये कलानगरकडे वळू शकले असते गुड न्यूज द्यायला, पण वळले नाहीत. सरळ पुढे निघून गेले सिल्वर ओकवर आणि पाठोपाठ उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडून सिल्वर ओकला पोहोचले होते. आज ती अवस्था परत एकदा आली आहे, परत एकदा आलेली आहे. आणि याला स्वबळ म्हणायचे की नाही प्रत्येकाने ठरवावं. स्वबळ म्हणजे आत्मविश्वास असतो मित्रांनो. तो आत्मविश्वास आज पराभवाचा असेल तर मग शरद पवारांच्या आश्रयाला जायचं आणि ठीक आहे आपण बोलू एकमेकांशी, पण जागा वाटपात मैत्रीपूर्ण नाही लढती झाल्या तरी थोडंफार ऍडजस्ट करून आपल्या मतांचा विभागणी होणार नाही असं काही करता येईल का. यासाठी उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर पोहोचले. याचं आणखीन एक कारण असं आहे की उद्धव ठाकरेंना एक गोष्ट माहिती आहे की ते स्वबळावर जिंकू शकत नाहीत आणि काँग्रेसची पंगा घेऊन लढू शकत नाही. मुंबईमध्ये शरद पवारांची फारशी ताकद नाही. मुंबई महापालिकेत शरद पवार 10 नगरसेवक सुद्धा निवडून आणतील एवढी त्यांची ताकद नाहीये. पण तरीही काँग्रेसला आपल्या वळचणीला आणून मानण्याची क्षमता ही शरद पवारांमध्ये आहे. आणि म्हणून मुंबई महापालिका लढताना काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांची मतं विभागली जाता कामा नयेत. शक्यतो ती मतं एकत्र आली लोकसभेसारखी किंवा काही प्रमाणात विधानसभेसारखी तर महापालिकेमध्ये निदान 40-50 नगरसेवकांचा पल्ला आपल्याला गाठता येईल उबाठा शिवसेना म्हणून. आणि तेवढा गाठला गेला तरी मुंबई महापालिकेच्या राजकारणावर आपलं वर्चस्व राहील, आपलं प्रभुत्व राहील. निदान अडवणुकीचं काम तरी आपण करू शकू, ही उद्धव ठाकरे यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून
शरद पवारांच्या निवासस्थानी जाणं याचा अर्थ समजून घ्या. उद्धव ठाकरे जाहीररित्या एका गोष्टीची कबुली देत आहेत की जेव्हा संजय राऊत आणि आम्ही म्हणतोय की आम्ही मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार, तेव्हा आमचं बलस्थान शरद पवार हे आहे. आणि आठवून बघा, संजय राऊत यांनी घोषणा केल्यानंतर त्याला सगळ्यात पहिला दुजोरा देण्याचं वक्तव्य हे तुमच्या सुप्रियाताईंनी केलं होतं. सुप्रियाताई म्हणाल्या होत्या बरोबर आहे. तिसऱ्या फळीतल्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी काय कायम सतरंजा उचलत बसायच्या. लोकसभा विधानसभेची गोष्ट वेगळी असते, पण जेव्हा स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महापालिका अशा निवडणुका होतात, तेव्हा वॉर्ड पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिलीच पाहिजे. कारण तो झुंजतो आणि त्याच्या झुंजण्यावर एखादा पक्ष, एखादी संघटना, एखादी सेना उभी राहत असते. म्हणजे संजय राऊत बोलले आणि तात्काळ सुप्रियाताईंनी त्याला दुजोरा दिला होता. तिथेच कळतं की उद्धव ठाकरे स्वबळाची भाषा करत असले तरी मनोमन जाणतात की आज शरद पवार हेच उबाठा शिवसेनेचं खरं बळ आहे. थोडक्यात शिवसेना उबाठा पक्षाचा शेतकरी कामगार पक्ष होतोय असा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, 2000च्या आसपास शेतकरी कामगार पक्ष सुद्धा शरद पवारांनी जुळवलेल्या काँग्रेस आणि पुलोगामी आघाडी होती, काँग्रेस राष्ट्रवादी मिळून, त्यामध्ये होता. पण शरद पवारांनी आणि सुनील तटकरेंनी मिळून रायगडमधूनच शेतकरी कामगार पक्षाला उखडून टाकायचं ठरवलं आणि त्यासाठी तुलनेने कमी ताकद असलेल्या शिवसेनेची महिला नेता ही रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्ष केली होती आणि चिडून शेका पक्ष सरकारमधून बाहेर पडला होता. फार मोठी घटना घडली होती. पण सांगायचा मुद्दा असा की परत तोच शेका पक्ष आणि तेच अलिबागचे जयंत पाटील हळूहळू करत पवारांच्याच मागे रांगत राहिले, घोटाळत राहिले आणि गेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील विधानसभेची निवडणूक लढवले आणि पराभूत झाले. तेव्हा शरद पवारांचं पाठबळ लक्षात घ्या. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आपल्या पक्षातर्फे जयंत पाटील यांना शेका पक्षाच्या उमेदवाराला उभा केला होता. म्हणजे शेपा पक्षाचं, शेतकरी कामगार पक्षाचं स्वबळ म्हणजे शरद पवार होते. आणि शरद पवार ज्यांचं पाठबळ असतात त्यांचा पराभव अपरिहार्य असतो. कारण शरद पवार तुम्हाला ताकद देतात ते तुमची ताकद खच्ची करण्यासाठी देतात. ज्या ज्या पक्षाला ज्या ज्या पक्षाला पवारांनी समर्थन दिले तो पक्ष संपलाय. आणि हे प्रत्यक्ष गेल्या 5 वर्षाच्या राजकारणात अनुभव घेतल्यानंतर सुद्धा जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल की सिल्वर ओकवरच आपलं स्वबळ सामावलेलं आहे आणि पवारांना साकडं घातल्याशिवाय आपण मुंबई महापालिका स्वबळावर लढवू शकत नाही, असं जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर उबाठा शिवसेनेचं भविष्य आपल्याला समजू शकतं. पण मुद्दा इतकाच आहे की स्वबळाची घोषणा केल्यानंतर आपण स्वबळावर लढू शकत नाही. आपल्याला आवश्यक असलेली काँग्रेस पक्षाची कुमक आपल्या मागे शरद पवारच उभे करू शकतात. हे लक्षात आल्यानंतर धावत पडत उद्धव ठाकरे हे सिल्वर वोकवर जाऊन पोहोचले. स्वबळ किती आहे वगैरे हा विषय बाजूला ठेवा, पण काँग्रेसचा पाठिंबा आणि मदत नसेल तर मुंबई महापालिका निवडणुका आपल्याला एक स्वतंत्र पक्ष म्हणून लढवणं केवळ अशक्य आहे, हे शरद पवार जाणतात. आणि त्याचसाठी मातोश्रीच्या पायऱ्या उतरून उद्धव ठाकरे हे धावत पळत सिल्वर ओकला पोहोचले. याला स्वबळ म्हणतात. बघू भविष्यात काय होतं मित्रांनो. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.